ह्यांनी आपल्या सर्वांना हेच मेसेज दिला आहे की आपल्या राज्यामध्ये कोणीही स्त्री वुमेन ते खूप सेफ आहेत, त्यांना कधीही कोणी काही करू शकत नाही. आणि आपल्या राज्यामध्ये हे उलट झालेलं आहे की ह्या देशमुख फॅमिलीने माझी बायकोला मारला, माझी बायकोला खूप शिवगाळ करून आणि हे केलं. आणि ह्या बचावासाठी आम्ही जे केलं हे माझे बायकोला वाचवण्यासाठी हे सगळे केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी हे परप्रांती विषय हे करून ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि हे विषय करून ते लोक विषय जे आहेत ते डावलून कुठून करत आहेत. आणि म्हणून मी ह्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की याची जी सच्चाई आहे हे आपण आपल्यानी बघावं. आणि सर्व माझे मराठी भाई बंधूंनी मी पण महाराष्ट्रीयन आहे, आम्हाला सहकार्य करावे आणि याची दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. परवा रात्री मी भांडण सोडवाय गेलो. भांडण सोडवाय झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती. गुंड 10-12 मुलं होती. तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला. मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला. आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता, तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती मारो मारो सबको मारो, किसी को जिंदा नाही छोडणार. आणि ते गुंड एवढे बिंदास होते, डायरेक्ट वार करत होते डायरेक्ट. शुक्लाची पूर्ण दहशत असं तो सांगतो की मी IS आहे, मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लास 1 ऑफिसर हूं, कोई मेरा उखाड़ नहीं सकता, तुमको जिधर जाना है. पूर्ण सोसायटीला तो तशी धमकी देतो. हा, नंतर त्यांचा ज्यावेळी वाद चालला होता त्यावेळी ते बोलले की तुम लोग मराठी ऐसा लोग हो, गंदे लोग हो, मच्छी खाते हो, मटन खाते हो, तुम लोग यहाँ पे कैसे आते हो. त्यावेळी भरपूर वादावादी झाली. त्यावेळी बोलले की भाई तुमचा मॅटर आहे, तुम्ही दोघं सुलझा, मराठी माणसाचं नाव घेऊ नका. मग त्यावेळी तो बोलला तू क्यों बीच में बोलने वाला, असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत असताना मी मध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला. नाही, माझे सहकारी मित्र, माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते. पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं, गुन्हा दाखल नाही केला. आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी त्याचं लांडगे साहेबांनी त्याला एकदम VIP ट्रीटमेंट दिली. त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलं. त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा, खून झाला. शर्ट त्यांना दाखवला रक्ताने भरलेला, पण नाही. पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती. सकाळी त्याला नॉर्मल फ्रेंड सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले, जावा तुम्ही बोले. हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पोलीस स्टेशननी, पूर्ण मॅनेज आहे सगळे. अजून नाही कोणी आलं इकडे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.